नमस्कार. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी गुढीपाडवा स्पेशल व्हेज थाळी बनवते. यामध्ये सगळ्यात आधी मी श्रीखंड बनवून घेते. त्यासाठी इथे एक गाळणं घेतलं मोठं, त्याच्यावरती एक कॉटनचं कापड घेऊन यावरती 1 लिटर दूध घातलं. या कापडामध्ये आपल्याला बांधून ठेवायचं आहे. विकतचा चक्का मी वापरत नाही आहे, हा मी घरीच तयार करून घेते. हे दही आपल्याला या कापडामध्ये बांधून ठेवायचं आहे, म्हणजे यातलं पूर्ण पाणी निघून जाईल आणि आपल्याला याचा चक्का मिळेल. याला मी गाठ बांधून रात्रभर ठेवणार आहे. हे असंच भांडं मी फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे जो चक्का तयार होतो तो आंबट होत नाही आणि यामध्ये कमीत कमी साखर घालावी लागते. या थाळीमध्ये मी आलू मटरची भाजी देखील बनवणार आहे. त्यासाठी आपण दम आलूसाठी जे छोटे बटाटे घेतो, म्हणजे बेबी पोटॅटो याला म्हणतात, हे छोटे बटाटे मी इथे घेतलेले आहेत. पहिल्यांदा हे चांगले धुवून घ्यायचे. हे बटाटे नसतील तर मोठ्या बटाट्याच्या फोडी करून तुम्ही इथे वापरू शकता. चांगले धुवून घ्यायचे आणि हे धुतलेले बटाटे कुकरमध्ये घालायचे. त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि बटाटे चांगले शिजवून घ्यायचे. 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. या थाळीमध्ये मी कोकमचं सार बनवते. 4-5 कोकम किंवा आमसूल मी इथे घेतलेले आहेत. यामध्ये गरम पाणी घालायचं आणि बाकीची आपली सगळी तयारी होईपर्यंत हे गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. किंवा तुम्हाला सकाळी बनवायचं असेल, रात्री हे कोकम पाण्यामध्ये भिजत घातले तरी चालेल, म्हणजे त्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो. आलू मटरच्या भाजीसाठी 2 मीडियम साईजचे मी इथे कांदे घेतलेले आहेत. जर तुम्हाला या भाजीमध्ये कांदा लसूण नसेल वापरायचा, स्किप केलात तरी चालेल. आणि एक छोटासा टोमॅटो घेतलाय, 2 मिरच्या घेतल्यात, थोडंसं लसूण आणि आलं घेतलंय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी दालचिनी, 5-6 काळी मिरी, 2-3 लवंगा घालायच्या आहेत आणि एक छोटासा मसाला वेलचीचा तुकडा घालून हे मी मिक्सरला बारीक करून घेतले जाडसर असं. आता इथे मी मिरची, आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटो याचं वाटण बनवून घेते. हे वाटण बनवत असताना यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही आहे. टोमॅटो आहे त्यामुळे त्यालाच पाणी सुटतं आणि एकदम चांगलं असं हे बारीक होतं. याचं मी इथे वाटण बनवून घेतलेलं आहे. इथे बटाट्याच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. बटाटा चांगला शिजलाय. याची आता मी साल काढून घेतली आहे. बटाटा साल काढल्यानंतर हा आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालते. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हा उकडलेला बटाटा घालायचा आणि वरून छान याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे. बाउलमध्ये मी एका पाणी घेतलंय, साधं पाणी घेतलंय. यामध्ये हा फ्रोझन मटार मी घालून घेते, म्हणजे तो नॉर्मल होईल पटकन. बटाटा परतून मी काढून घेतलाय. तो सुरुवातीलाच फोर्कने थोडंसं टोचून घ्यायचं आहे. मी ते सुरुवातीला विसरल्यामुळे आत्ता तळून घेतल्यानंतर हा मी थोडासा टोचून घेते. आता त्यात शिल्लक तेलामध्ये जिरे घालायचे आहेत, तमालपत्र घालायचं आहे आणि जे सुरुवातीला खडे मसाले आपण बारीक करून घेतले ते आत्ता यामध्ये घालायचे आहेत. गॅस कमी ठेवायचा म्हणजे मसाला करपणार नाही. यामध्येच आपल्याला बनवलेलं वाटण घालायचं आहे. आता हे वाटण अगदी चांगलं असं परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो कच्चाच आपण वाटून घेतल्यामुळे हा आता व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे. टोमॅटो भाजत असताना अंगावरती उडतो, त्यामुळे झाकण ठेवून लो हीटवरती चांगला शिजवून घ्यायचा. अधूनमधून झाकण काढायचं आणि मसाला एकदा परतून घ्यायचा, म्हणजे तळाला करपणार नाही. मसाला चांगला भाजलाय हे कसं ओळखायचं, तर इथे पाहताय तुम्ही मसाल्यामधलं पाणी निघून गेलंय. आता या मसाल्याला चांगलं असं तेल सुटायला लागलं. हे थोडंसं मी परतून घेते, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. मसाल्याला चांगलं तेल सुटलं की यामध्ये आता कांदा लसूण मसाला घालायचा आहे. हा आपला अक्षदाज रेसिपीचा कांदा लसूण मसाला आहे. मागवायचा असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही मागवू शकता. 2 चमचे हा मसाला मी इथे घातलाय. थोडासा लो हीटवरती यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाला करपू नये त्यासाठी गॅस कमी ठेवायचा आहे. इथे मी 2 चमचे दही घेतले. त्यामध्ये अर्धा चमचा बेसन घालायचं आहे, अर्धा छोटा चमचा धणेपूड आणि पाव चमचा जिरेपूड घालून हे मी फेटून घेते. हे चांगलं फेटलं गेलं की त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होईल. आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे दही अशा पद्धतीने फेटून घेतल्यामुळे ते ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर ग्रेव्ही फुटत नाही, त्यामुळे फेटून घ्यायचं आहे. आता या ग्रेव्हीमध्ये मी गरम पाणी घालते, बऱ्यापैकी घालते, कारण हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि हे शिजल्यानंतर अजून दाटसर होतं. यामध्ये आता आपल्याला फेटून घेतलेलं दही घालायचं आहे. गॅस कमी ठेवायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस कमी ठेवल्यामुळे देखील हे दही यामध्ये घातल्यानंतर ही ग्रेव्ही फाटत नाही.
हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आहे. हे अजूनही दाटसर आहे, त्यामुळे थोडंसं गरम पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते. आता यामध्ये फ्राय करून घेतलेला बटाटा आणि मटार घालायचे आहेत. फ्रोझन मटार मी इथे वापरलेत, त्यामुळे जास्ती शिजवावे लागत नाही. जर तुम्ही फ्रेश मटार घेतलेत तर थोडेसे गरम पाण्यामध्ये शिजवून ते या ठिकाणी वापरू शकता. ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. बटाटे किती घ्यायचे आहेत आणि मटार किती घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. या सगळ्याची चव बॅलन्स होण्यापुरती आपल्याला अगदी पाव छोटा चमचा साखर घालायची आहे, कसुरी मेथी घालायची आहे आणि हे सगळं एकदम छान मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून लो हीटवरती हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचे आहेत. बटाट्याला आपण जे होल केलेत त्याच्यामुळे यामध्ये ग्रेव्ही छान मुरते, त्यामुळे फोर्कने त्याला अशा पद्धतीने टोचून अगोदर घेतलेलं आहे. झाकण ठेवून हे शिजतंय तोपर्यंत इथे जो आपण चक्का बनवायला ठेवला होता त्याचं आता श्रीखंड बनवायचं आहे. हे तुम्ही बघताय दह्यातलं पाणी निघालंय. हे मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं. यातलं आता पाणी निथळलंय पूर्ण आणि आपला चक्का तयार झालाय. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे चक्का आंबट होत नाही आणि चक्का आंबट झाला तर त्यामध्ये खूप जास्तीची साखर घालावी लागते. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हा चक्का अशा पद्धतीने बनवू शकता. आता हे मी गाळणीमध्ये हा चक्का काढून घेतलाय. अशा पद्धतीने हा आता मी गाळून घेतेय, म्हणजे छान क्रीमी असं श्रीखंड तयार होईल. यामध्ये आता पिठी साखर घालायची. हा चक्का जेवढा तयार झालाय तेवढी साखर घेऊन ती मिक्सरला बारीक करायची आणि तेवढी पिठी साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे. किंवा जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर थोडंसं पिठी साखर घातल्यानंतर चव बघून तुम्ही त्यामध्ये कमी अधिक करू शकता. हे सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अख्खी साखर यामध्ये वापरायची नाही. श्रीखंडामध्ये नेहमी पिठी साखर घालायची, कारण साखर त्यामध्ये विरघळायला वेळ लागतो आणि ते श्रीखंड देखील खूप असं पातळ होतं, त्यामुळे पिठी साखर यामध्ये वापरायची. मस्त क्रीमी असं हे श्रीखंड तयार झालं आहे. आता यामध्ये केशर घालायचं आहे. मी पाण्यामध्ये केशर भिजत घातलं होतं, दुधात पण घालू शकता तुम्ही. हे केशर मी यामध्ये घालते आहे. वेलची पूड घालायची आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स मी कापून घेतलेत ते यामध्ये घालायचे आहेत. बऱ्याचदा काय होतं, चक्क खूप जास्ती घट्ट होतं. अशा वेळेस तुम्ही त्यामध्ये थोडंसं दूध घालू शकता, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होईल. चक्का किंवा श्रीखंड खूप जास्ती दाटसर असेल तर ते खाता येत नाही व्यवस्थित. ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी आहे. मस्त क्रीमी असं हे श्रीखंड तयार आहे. थंड व्हायला मी हे फ्रीजमध्ये ठेवते बाकीची तयारी होईपर्यंत. इथे मस्त अशी आलू मटरची भाजी देखील तयार झाली आहे. याचा मी आता गॅस बंद करते. पुरीसाठी इथे मी कणिक मळून घेते. 2 कप गहू पीठ घेतलंय. पुरीसाठी जी आपण कणिक मळतो ती खूप वेळ आधी मळून ठेवायची नाही आणि मळताना ही घट्ट मळायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी पाव छोटा चमचा ओवा यामध्ये घालते मी. मस्त खमंग अशी टेस्ट लागते. एकदा ट्राय करून नक्की बघा. सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि पाणी थोडं थोडं घालायचं आणि घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. खूप जास्त त्याला मळत बसायचं नाही. एकदम व्यवस्थित घट्ट अशी मी इथे कणिक मळून घेतली आहे. जास्त मळत नाही आहे मी. आता ही झाकून थोडा वेळ बाजूला ठेवते आहे. याच्यासोबत आपल्याला थाळीमध्ये तोंडी लावण्यासाठी मी इथे कैरीची फोडणी बनवते आहे. एकदम बारीक अशा याच्या फोडी कापून घ्यायच्या आहेत. या फोडी केल्यानंतर याला फोडणी देते मी. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे घालायचे आहेत. हे छान तडतडलं पाहिजे, म्हणजे फोडणी छान बसते. जिरे घातलेले आहेत, हळद घातली आहे. हे मसाले घालताना गॅस मी बंद केला आहे. कांदा लसूण मसाला आपला 1 चमचा घातला आहे आणि ही फोडणी आपल्याला यामध्ये घालायची आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम झटपट चटपटीत अशी ही कैरीची फोडणी तयार झाली आहे. कोकमचं सार मी आता इथे बनवते आहे. हे कोकम मी सुरुवातीला भिजत घातले होते. ते हाताने थोडेसे आपल्याला असे कुस्करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामध्ये जो अर्क जो काही शिल्लक राहिला आहे तो त्या पाण्यामध्ये पूर्ण उतरेल. हे पाणी खूप स्ट्रॉंग असतं, त्यामुळे अजून 1 ग्लास पाणी मी यामध्ये घालते आहे. आता एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तुपाने छान फोडणी लागते. थोडेसे जिरे घातले, मिरची आणि कढीपत्ता. आता यामध्ये हा जो रस आहे तो गाळून घातला. थोडासा गूळ घातला चवीसाठी. मस्त अशी ही आपली कोकमची कढी किंवा कोकमचं सार तयार आहे. मठ्ठा किंवा ताक आपण नेहमी बनवतो, पण या पद्धतीची ही कोकमची कढी किंवा कोकमचं सार बनवून बघा. मस्त चव लागते. आता कोकमची कढी आपली तयार झाली आहे. इथे मी मसाले भात बनवते. त्यासाठी 1 कप इंद्रायणी तांदूळ घेतला. हा पहिल्यांदा चांगला धुवून घ्यायचा 2 ते 3 वेळा. धुवून त्यातलं पाणी निथळून हा तांदूळ आपल्याला असाच बाजूला ठेवायचा आहे.
एक 5 ते 10 मिनिटासाठी पाणी काढलेलं आहे मी. एक दालचिनीचा तुकडा, 2 वेलची, 4 लवंग घेतलेले आहेत आणि हे स्टारफूल घेतलं आहे मी. हे आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे, याची पूड बनवून घ्यायची आहे. छान फ्रेश असा मसाले भातासाठी मसाला तयार झाला आहे. फ्रेश आलं लसूण पेस्ट मी इथे बनवते आहे, विकतची किंवा अगोदर तयार करून ठेवलेली यासाठी वापरायची नाही. याने खमंग छान फ्रेश अशी चव लागते मसाले भाताला. याची मी आलं लसूण पेस्ट ही मी इथे बनवून घेतली आहे. एक कांदा आणि अर्धा छोटा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे. कुकरमध्ये तेल घालायचं 2 चमचे, त्यामध्ये तमालपत्र घातलं आहे. कांदा घालायचा आहे उभा कापलेला किंवा बारीक कापून घातला तरी चालेल. कांदा थोडासा हलकासा याचा रंग बदलेपर्यंत मी इथे परतून घेतला आहे. टोमॅटो घालायचं आहे यामध्ये. टोमॅटो पण चांगला सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट घालायची 1 चमचा, जी आपण फ्रेश बनवली ती. ही देखील थोडीशी मी परतून घेते आहे. हे मसाले चांगले सगळे परतून झाल्यानंतर यामध्ये बनवलेला मसाले भाताचा मसाला घालायचा आहे. आता हा जास्त भाजायचा नाही आपल्याला. हा धुवून ठेवलेला तांदूळ चांगला कोरडा झाला आहे. हा तांदूळ आता यामध्ये घालायचा. आता 2 मिनिटे लो हीटवरती हा तांदूळ यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. तांदूळ परतून झाल्यानंतर जेवढा तांदूळ आहे त्याच्यात दुप्पट पाणी मी इथे गरम पाणी घातलं आहे. उकळलेलं पाणी यामध्ये वापरायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून मीडियम हीटवरती याच्या फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. सगळ्यात शेवटी आता आपल्याला मस्त गरमागरम अशी पुरी बनवायची आहे. थाळीमधले सगळे मेनू तयार आहेत. कणिक आता एक 5 मिनिटे चांगली भिजली आहे. थोडीशी एकसारखी करून घ्यायची आहे. यातला एक छोटासा गोळा काढून घेते आहे मी. कणिक खूप जास्त वेळ आधी मळून ठेवली नव्हती. खूप जास्त मळायची नाही किंवा खूप जास्त वेळ भिजवायची नाही आहे. हा गोळा आता आपल्याला पोळपाटाला तेल लावून लाटून घ्यायचं आहे. ही पुरी लाटत असताना पिठावरती न लाटता तेलावरती लाटायची, कारण पुरी तळत असताना त्याला जे पीठ लागलेलं असतं ते तेलामध्ये उतरतं आणि ते तेल लवकर खराब होतं. त्यामुळे तेलावरती लाटून घ्यायची आहे. अगदी जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने मी हे लाटून घेतली आहे. तेल इकडे चांगलं गरम झालं आहे. यामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे. गॅस मोठा ठेवायचा आहे म्हणजे पुरी छान टमटमीत अशी फुगते. पुरी फुगली की गॅस कमी करायचा आणि दोन्ही बाजूनी छान अशी तळून काढायची आहे. मस्त अप्रतिम अशी ही आजची आपली थाळी तयार झाली आहे. तुम्हाला या थाळीमधला कुठला मेनू सगळ्यात जास्त आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. या थाळीमध्ये आलू मटर, गरमागरम पुरी, श्रीखंड, कोकमचं सार आणि कैरीची फोडणी, लिंबू, पापड, मसाले भात, मस्तच. तुम्हाला कुठला मेनू आवडला मला कमेंट करून सांगा. हा तुम्हाला मेनू आवडला असेल किंवा ही आजची थाळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.